पालघर जिल्ह्यात मोठ्या शहरी परिवर्तनाची नांदी पाहायला मिळणार आहे। नवी मुंबई घडवणारी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच सिडको आता केळवे रोड परिसरात भव्य निवासी टाउनशिप उभारण्याच्या तयारीत आहे। तब्बल 51.24 हेक्टर म्हणजेच 126 एकराहून अधिक जमीन खासगी विकासकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत अंदाजे 1,800-2,000 कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे। सध्या परिसरातील निवासी जमिनीचा दर 3,200 ते 3,500 रुपये प्रति चौरस फूट निविदा प्रक्रिया सुरू असून 2026च्या मध्यापर्यंत व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सर्वोच्च बोलीदार निश्चित झाल्यानंतर 4 ते 6 महिन्यात लीज करार आणि ताबा हस्तांतरित करण्यात येईल। नव्या टाउनशिपमध्ये 15 ते 20,000 घरे, शेकडो दुकाने आणि व्यावसायिक गाळे, शाळा, दवाखाने, उद्याने, मैदाने आणि प्रशस्त अंतर्गत रस्त्यांची उभारणी करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे 50% अधिक घरे अल्प व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। केळवे रोड परिसर प्रस्तावित वाढवण बंदर, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग जवळ असल्याने भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत। भूखंड विक्रीची प्रक्रिया सुरू होताच परिसरातील जमीन दरात वाढ होणार आहे। भूखंडांचा ताबा विकासकाकडे गेल्यानंतर आराखडे, पर्यावरण मंजुरी आणि पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी 6 ते 9 महिने आणि त्यानंतर 2027च्या सुरुवातीपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ग्रामीण आदिवासी ओळख असलेला पालघर आता नव्या शहरी केंद्राच्या दिशेने झेपावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।